तर आपण आल्याबादला होतो मंडळी आणि सर्व आपला दाजीसह रोशनत म्हणजे जवळपास आपली सर्व मित्र कंपनीवर या ठिकाणी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्ही आज ना नवीन व्हिडिओ म्हणे आपला बिग फॅन म्हण अशा सांगा तो आणि ना सबस्क्राईब करेल हा ना तो सबस्क्राईब कर दे, फॉलो करेल ना तो अनफॉलो कर देणार आहे अशा हुशार आहेत. तर चालेल मंडळी, आज ना व्हिडिओ मग कंटिन्यू लागेल. आज ना व्हिडिओ आपण आल्याबाद मध्ये नाईटला सुरुवात करेल आणि या ठिकाणी आमना कांत डबत काय गोंधळ आता आम्ही निघज या ठिकाणी गाड्या बऱ्याच चालू आहेत आणि गोंधळना कार्यक्रम बी पक्का रंगील, पण आपला गोंधळ नाही देखा ना मंडळी. तर आज आपण जायला ती म्हणजे डांग दरबारला. तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मला की व्हिडिओवर आपण जर नवीन असणार प्लीज चॅनलला सबस्क्राईब करले जा, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की कर जा. तर चालेल मग आता आपण जाईल आहे ना कोण कोण येवान होता त्या सर्वही लागेल ना दीदी. अजून एक टाइम ना कशा कानवर करणार अशी गाडी राहिली तंग नाही रे मग ससाना काढणार आहे. तर गाईज पुरा लोक आहेत ना गाड्या भरी नाही राहणार गोंधळ देखासाठी. तर चालेल मग. तर गाईज आता आपण गाड्या चालू करी राहिना, गाड्या सर्वशी राहिना. तर चालेल मग एक आपण निघी राहिना सर्व. तर आपण शंभो तर आपली डार्लिंग सोबत आपण जाई राही ना गाईज. म्हणजे आता आम्ही चाललो मस्त नाईट राईडला. तर तुम्ही नक्की व्हिडिओ देख जा आणि रिस्पॉन्स द्या जा की कसं काय व्हिडिओ तयार व्हायला. आम्ही रात्री एक तर पुरा भटकलो. अच्छा तर गाईज भटकते आत्मा जाई राहण्यात आता गुजरात मध्ये. तर कंटिन्यू लागी राहा. सो गाईज निघणाव आपण आलियाबाद मध्ये आणि या ठिकाणी आज व गोंधळना कार्यक्रम तुम्ही देखू शकता. जबरदस्त गर्दी. तर मंडळी आपण गुजरात मध्ये जाहीर आहे ना आणि गुजरात मध्ये जात असताना रस्त्यानी क्वालिटी बद्दल थोडक्यात आपण जर बोलायला घ्याव तर आपला महाराष्ट्रना रस्ता यायशा तुम्ही देखू शकता. कट खड्डात कडच म्हणजे हयत. तर म्हणजे रस्ताना काय तेवढा खास क्वालिटी नाही अशा की बा है नाही, पण आपला गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा एक रस्ता होता राबास ते डायरेक्ट आवा. तर या रस्त्यावर जात असताना एवढा खड्डा पडेलच ना गाईज. तर गुजरातना रस्ता देख जा तुम्ही आता देखील समोर होती म्हणजे गुजरात बॉर्डर. तर आता तुम्ही रस्त्याने क्वालिटी देख जा गाईज. तर आपली गुजरात हद्द चालू होईल आणि या ठिकाणी तुम्ही देखशाल रस्ता ठय तुम्ही ना जबरदस्त भारी रस्तावर. त्यानंतर रस्त्याला दोन्ही साईडनी पट्ट्या होत, त्यानंतर पाट्या वगैरे सगळ्या गोष्टी होत म्हणजे जेणेकरून नाईटना प्रवास करत असताना ड्रायव्हरला बी कळेल की नेमका रस्ता कशा अशा. या देखील या गुजरातना प्रत्यक्षात तुम्ही रस्ता देखा एवढा भारी रस्तात ना जबरदस्त भारी. मग आपला महाराष्ट्र मशा का होत नाही त्याला काय कारण हे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळव जात. तर आपण फायनली गुजरात मध्ये प्रवेश करी देईल गाईज. रस्ता बाकी एक नंबर हो चिसलीना घाट. आपण जाय रे ना आकड देखल्याने रातना वाजेल 9:30 टायमिंग आणि हो रस्तावर तर गाईज आपण ना पायतायाला इसनी विचार कराय ना तर आपण विचारली दा तशा दुकानावर की 2 वाजेपास चालला बा दरबार ते नामुळे मग ना. तर या ठिकाणी ड्रायव्हर मन पुरा आळू आकलं ना रे. ये ड्रायव्हर सर्वात जास्त
आता दे कसे गर 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 आवामली जा मोबाईल चार्जिंग लावायचं अच्छा मग त्याच्याकडे पण दिलं असतं ना हा तर चला मग तर जा मग आम्ही थंडी गाईज तर गाईज आपण या ठिकाणी थांबेल होत आणि आपलं हिरा ना जोडीदार महागाई बरोबर आहे नाही तर जोडीदार हो एक नंबर हेवी ड्रायव्हर गाईज एक नंबर ए पुरा तांगाडतोय तुला ना तेव्हाच कट मारलं होतं खतरनाक तर काय थोडा आम्ही रेस्टले जा तर मंडळी आम्ही थांबेलो होता डायरेक्ट काय फोनवाला चंद्रावर निघ्या दे काढणार दे काढ गजब चंद्रावर निघ्यार बा सागर बा डायरेक्ट मग आयफोन बी काढणार तर काही डांग दरबारला जावासाठी ना जबरदस्त गाड्या जाहीर राहण्यात नाईट ना वाजेलं 10 आणि 10 वाजता सुद्धा रस्त्याला रिग नाही एवढ्या गाड्या चाली राहण्यात आणि आम्ही बी आता जाहीर आहे ना जो तो अशा देखा ना रापसाप चुनून सरा तिरी तिरी जाहीर आहे ना देखील जबरदस्त फास्ट जाहीर राहण्यात त्या देखा या जबरदस्त तर आता बी आम्ही निघणार आमने सर्वात हेवी ड्रायव्हर तर चालेल मग तर आता पोचणार ती म्हणजे हवामान आपला जोडीदार हो चला या ठिकाणी आता आपण गाड्या लय राहणार ती म्हणजे पार्किंग मग तर आता त्या जाहीर आहे ना गाडी पार्किंग म लावायला आणि हाय गाईज तर आमना ब्लॉग चालू आहे ना कंटिन्यू इथून सुरुवात झालेला आहे आणि त्याचा अलिबाग मधून सुरुवात झाला आहे एक नंबर तर पब्लिक आता आपण चालायला सुरुवात कर दिली आणि ना आपला सागर पुरा ब्लॉग काढायला लटकणार आणि मै बी आणि आपली पूर्ण टोटली टीम तर चालेल गाईज हा 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 मंडळी देखा गर्दी 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 देखा जबरदस्त गर्दी आणि अठे पूर्ण बस स्टँड कडे रस्ता जावं डायरेक्ट अख्ख्या वाहने बंद कर दिलं फक्त हा फक्त आम्हाला एंट्री करेल आता आपण म्हणजे गाणं रेकॉर्डिंग साठी तर काही आपण ना आठच गाणं रेकॉर्डिंग साठी आणि ना जो तो रात देख गर्दी देखा तुम्ही गर्दी आड माप गर्दी भयंकर गर्दी आपण ना ग्रुपला टाकासाठी ना गाईज फोटो काढ राय ना तर गाईज हवस तो डांग दरबार 2026 जायचं ए सागर इकडे या आपल्याला इकडे जायचंय काय घेऊ असं वाटलं तर गाईज आपण जाय राय ना या ठिकाणी कंटेंट भेटला माझा हा एक नंबर तर काहीतरी गाईज वेगळावं तंगपेक्षा सर्वात स्टॉल ला गेलं स्टॉल साम काहीतरी आणि मंडळीनं स्टॉल साम जास्तीत जास्त खावा ना जास्त दिशी राहणार या ठिकाणी आपली नागलीन भाकर व रांधी राहणार मस्तीशी त्या व्यापाला देखील हाशी राहणार थोडा थोडा हाशी राहणार करदाजी थोडा थोडा हाशी राहणार लेतास रे तर गाय जशी काही देखील नाही ना त्यामुळे देखा ना अटॅजिन थांबे जायला तर गाय या ठिकाणी पहिल्या टाइम मध्ये देखा की ना आपला दुकानने भरणा जो पुतळा राहणार त्याला आदिवासी लुक दिलं आणि एवढा भारी दिशी राहिना ना जबरदस्त आदिवासी लुक पैसा नाही या पुतळ्या 1 रुपयानं ये ना बनाडेलत गाईज तर आय एम प्राऊड ऑफ आदिवासी जबरदस्त भारी लुक दिशी राही ना गाईज तर चालेल मग आता आपण पुढला स्टॉकला जा स्टॉल्स आला स्टॉल सामलेवासारखा भरपूर काय काय वत ओके तर गाईज या ठिकाणी ना बांबू पै तयार करेल वस्तूवर साऊंड एक अंदाजी ब्रश पाय ब्रश ओरिजिनल नॅचरल एक नंबर तर गाईज या ठिकाणी बांबू पासून ज्या तयार करेल वस्तूला नॅचरली एक नंबरच
पेंटिंग आहे ना तिकडे वाव. तर गाईज तुम्ही या ठिकाणी पेंटिंग देखू शकतास. तर गाईज बांबू पै तयार करेल वस्तू ना पुऱ्या भारी भारी जट नाही तटवत. एकदम भारी ते का सारख्याच नाही का. तर मंडळी सर्व स्टॉल फिरीसनी आपण पुन्हा अशा गोल फिरवू नाव. तर आता जायला आहे ना ती म्हणजे डायरेक्ट स्टँड कड. तर आता आपण स्टॉल सामाई बाहेर निघणार आणि बाहेरने जिंदगी या अशी व गाई. तर बाहेर जास्त गर्दी व आणि ना मान आवाज ना काल ते गॅदरिंग मुळे ना जाम होई जाईल जामर लागी जाईल मन आवाजला देखल्या गाईज. या ठिकाणी सेल्फी स्टिक त्यानंतर पर्स चटया म्हणजे प्रत्येक वस्तू भेटता आणि गोंधणारा आर्टिस्ट सगळ्याच. थोडाफार अनुभव मी माझा फर्स्ट टाइम आहे तर अनुभव घेऊन येऊ आपण. बरं चालेल घे मग. शेवटला मी सांगू भाऊ काय काय नाही ते. जो तो जनतेने मूड मग फिरी नाही ना आणि ना गर्दी तुम्ही देखशाल ना पाहना दिशी जायलाच बरं का काही त्यात पाहनात आणि आपल्याला त्याच ठिकाणी जावा ना व जो तो जनतेने मूड मग फिरी नाही ना डांग दरबार 2026 आणि काही सोबत राहा एकमेकांना सांभाळून घ्या आणि गर्दी देखशाल ना काही चढावशील रमावर गर्दी देखशाल ना ते किल्ल्या काय पाय पडून घेईल आधी काय चुका चुका होत माफ करा. एकदा और जोरशे. तर गाईज आम्ही अनुभवली दा पण ना फर्स्ट टाइम नाईट ना अनुभवली राही ना डांग दरबार ना आडमाप गर्दी व जबरदस्त गर्दी व आणि पॉपकॉर्न गाडी त्यांनी जाय राहिने तुम्ही देखू शकता. टार्झन माणूस होता ना रे. हा? घेतो करा पण दोन नाचावं लागेल. चालेल मी नाचेल घे बिंदास घे. तर गाईज आम्हाला देखी राहणार आणि आम्ही कट वज तेसनी मांग वज एवढा मोठा आम्हाला देखवा ना आमने मोर वा रे वा तू नि बरं दाजी पका वय आला ते आम्ही ये बरं सारू ना जत्रा मग आणि मोठ पळी राहिला काय नाही पका वय आला ते याच पका वय आला या भरोसा पण नाही अशा नाही रे याला धरीच बांधना पडे तुम्हाला. चालेल चालेल ते बरा ती जत्रा मग कशापेक्षा तू दिशी जास उंच ते ना मुळे टेन्शन नाही. कमरे घ्या ना करा ना काय. तर काही या ठिकाणी ना जत्रा मग घ्या आणि गोंधणारा नाही राहणार तशा वहिनाच नाही आजकाल. स्टार पब्लिक एक नंबर पाना तर डांग दरबार ना पाना जबरदस्त भारी डेकोरेट करेल. बघू शकता आणि आपली मित्रमंडळी बघू शकता थोडी खुश झालेली आहे ती दरबार पाहून. आपण बी खुश झालेलो आहे. तर पब्लिक जबरदस्त भारी व तुम्ही देखू शकता बघू शकता तुम्ही पाना वरती मस्त की फ्लाइंग जट उडवतोय तो मस्त की बाबा पॅराशूट. ए गाईज पॅराशूट कट मजा फक्त दरबार आवा दरबार. तर मंडळी ऐ मजा फक्त ना ती म्हणजे ना डांग दरबार मग बाकी कटच नाही. चालेल मग
सारे मित्र भी मिल गए. तर मंडळी आता आपण जायला आहे ना जबरदस्त आडमाप गर्दी व या ठिकाणी आणि ना जावाला सुद्धा डायरेक्ट म्हणजे ना जागा सापडी नाही राहिली एवढी जबरदस्त गर्दी व मध्ये जागाच नाही डायरेक्ट जावाला देखील या. बाबा 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 तुझ्या घर पे सीधा ले. बस स्टेशनी ना आता रिवर्स होय घ्या टांग दरबार मध्ये आणि आता ह्या गल्लीमध्ये जाय ना आपण तर एवढी मजा राहील ना आता फार जास्त मजा राहील. तर गाईज या ठिकाणी आपण सागर भाऊला एक चॅलेंज देणार होतं. तो चॅलेंज आहे ना आपला रशियन बिर्याणी मग जावा ना त्याला फक्त एक सांगा ना व की माप पैसा नाही होतात पण पडी जायलत तर त्याला ना फुकट मग खावा ना मग देता का नाही. तो चॅलेंज आपण सागर भाऊकडे कम्प्लीट करले काय हो जीव आहे ना ती फक्त त्याने हिंमतनी दाद देना पडेल जर करणार तर चालेल. मग हिंदी बोलना पड़ी का मराठी बोलना नाही, तुला काय करणार काय कशा बोलणार तू तर 50 रुपयाला बिर्याणी व गाईज आणि जर तो दिना फुकट मध्ये दिना जर सागर भाऊला फुकट मध्ये दिना तर आपण सर्वजण त्या ठिकाणी बिर्याणी खाणार वज. हा तर गाईज तर फुकट मध्ये दिना तर आपण सर्वजण त्या ठिकाणी बिर्याणी खाणार वज. तर बघू बरं आता सागर भाऊ चॅलेंज कोणत्या पद्धतीने कम्प्लीट करा बरं चालेल. तर गाईज सागर जायल या ठिकाणी चॅलेंज पुरा करासाठी. तर गेलाय करा पण बघूया आता देतात का ना. तर सागर गेलाय त्या ठिकाणी तर देखू बरं आपण त्याला फुकट देता का नाही. जर फुकट दिधा तर आपण डायरेक्ट सर्वजण त्या ठिकाणी बिर्याणी खाणार होतं गाई. आडवा थांबणार तिथं. तर सागर मॅनेज करी राही ना ते पद्धतीना मग तो कोणत्या पद्धतीना करा तो तेवर आता. तर गाईज सागर मॅनेज करू शक का नाही करू शक ती त्याला माहिती आहे गाईज. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राही गाईज. मला तर वाटतंय देवर आले वाटतं. तर या ठिकाणी सागरने आपला चॅलेंज कम्प्लीट करिलेलं गाईज तुम्ही देखू शकता. सागर खाई राही ना. बापरे गजब. आता तिथे जाऊ आपण त्यांचा व्हिडिओ काढू केला रे बो. तर गाईज तर पब्लिक सागरला दिल होता तो चॅलेंज त्यांनी ना जवळपास कम्प्लीट करेलेला शहापाला वाटी राही ना. तर आपण या ठिकाणी सर्वजण जाई राही ना
फोन नाही राहिना तो जा ना का जा हा नाही त्याला दिदी येलं तर गाईस त्यांनी ना कम्प्लीट करेल ते ना चॅलेंज तर आपण सर्वजण त्या ठिकाणी जाहीर आहे ना तर चालेल मग जायचं चला चला तर गाईज आपण जाऊ तर गाईज या ठिकाणी सागर भाऊला आधी भेटू तर आपलं चॅलेंज मित्रांनो इथे कम्प्लीट झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी काही करून एवढी बिर्याणी आणलेली आहे बघू शकता तुम्ही आपले मूल्य तर काय तर या ठिकाणी सागरला चॅलेंज कम्प्लीट करलेलं त्याने चालते चल रे ते पण घे कर ऑर्डर कर तर दादा धन्यवाद बर का आम्ही चॅलेंज दिलेला होता त्याला नाही मुले तुझा नशीब चांगला मुलीचा आहे तो हा तर काय या ठिकाणी आपली सगळी पब्लिक पैसे देतो नाही आम्ही सगळेच नाही काय नाही तसं काय नाही तर काय या ठिकाणी चॅलेंज कम्प्लीट करेल ना मान्य ना आपल्याला तर चालेल गाईज आपण या ठिकाणी सर्वजण बिर्याणी खाणार वज तर मग आपण सर्वजण आता लिहू ब्लॉगिंग करतो आणि याला ना चॅलेंज दिलं होतं सगळ्यांनी तू रॅन्डमली म्हणजे कोणत्याही दुकानात जा असं तेच हो हो असं का चालेल 5 हा 5 दे तर आपण डायरेक्ट इला गेलो होता आपला सागरने चॅलेंज कम्प्लीट करलेला होता तर त्याने हिंमतनी दाद देणं पडेल गाईज जबरदस्त भारी तर त्याला अक्षरशः दी दिला होता आणि ना त्यामुळे मग आपण सर्वजण या ठिकाणी बिर्याणी खालू ना तर चालेल मग आम्ही आता खाजं बरं नंतर नेक्स्ट चॅलेंजसाठी आपण जाणार होतं कंटिन्यू व्हिडिओ मला गेला गजब लिया फोटोग्राफर लिया राहता लिया घे रे घे तर ले निलेदाई फोड फोड रे तर गाईज या ठिकाणी आता बंद होईल आणि गुजरात मध्ये नियम टू नियम तर देखील प्रत्येक ये ना आता बंद करी राहणार तुम्ही देखू शकता नियम टू नियम तर आता जत्रा बंद होई राहणे गाड्या फिरी राहण्यात आणि आता जो तो जेणे त्याने घर जातील तर या ठिकाणी इतका कडक नियम ना शिस्तना सर्व पालन कर राहणार त्यामुळे मग आता देखील तुम्ही गुजरात पोलीस सरकार ज्या नियम यात्रेना जो तर त्या पद्धतीने आता सर्व बंद कर राहणार दुकानं वगैरे तर अशी गोष्ट बघायच पब्लिक त्यावेळेस आपण उन्हा पान आपण गर्दी आपट नाही होती आणि आता तुम्ही देखा पोलीस येईल सर्व गोष्टी देखील तर गाड्या फिरी राहण्यात पूर्ण गर्दी कमी व्हायची जायला आता तर गाई आता जो नाही तो जाहीर आहे ना आपली घरकडं आणि सर्व गाड्या सावर गर्दी काय मित्र बेकार गर्दीने काय मंडळी आणि आम्हाला ना त्या साईडला जावाना प्रयत्न चालू राहणार हा तर काय तुम्ही देखा मग आता चालू राहणार ना जबरदस्त गर्दी होय जायला
गरजावाने देखील आडमाप गर्दी. तर आता आपण बी जाय राही ना घरकडं. तर आपल्या गाड्या लायला या साईडला तर लाईन देखा लाईन